बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। नागपूर हिंसाचार प्रकरणात कशा पद्धतीने कारवाई करता येईल याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचं आयुक्त रवींद्र सिंघल यांनी स्पष्ट केलं। भीती नष्ट व्हावी यासाठी संवेदनशील भागात रूट मार्च काढत असून अफवांवर विश्वास ठेवू नका असं आश्वासन आयुक्तांनी दिलं। नागपूरमधील हिंसाचारात जखमी झालेले झोन 5 चे डीसीपी निकेतन कदम यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता। दरम्यान डॉक्टरांनी कदमांना 15 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय। नागपूरमधील दंगली प्रकरणात नागपूर पोलिसांनी आतापर्यंत 50 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतलंय तर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दंगलीमध्ये विधी संघर्ष बालकाचाही समावेश आहे आणि या प्रकरणात स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूरमधील हिंसाचार सगळ्यात आधी पेशणे कुटुंबावर खरंतर दगडफेक झाली। 200 पेक्षा अधिक तरुणांनी घरावर हल्ला चढवला। पेशणे यांच्या घरी दगड, विटा आणि लोखंडी रॉड आढळून आलेत। या प्रसंगाबाबत सांगताना माधुरी पेशणे यांच्या डोळ्यात पाणी आलं। नागपूर हिंसाचार प्रकरणात जखमी झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यावर न्यूरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या जखमी पोलिसांची भेट घेतली। हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करत त्यांनी कारवाईची मागणी केली। नागपूरमध्ये झालेल्या दंगलीमध्ये गीतांजली टॉकीज परिसरातल्या 4 चाकी गॅरेजचं मोठं नुकसान झालेलं आहे। या गॅरेजमधील 8 ते 9 वाहनं फोडण्यात आली। नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या राड्यात दगडफेकीत विटांचा वापर करण्यात आला। या परिसरात बऱ्याच घरांची कामं सुरू आहेत, त्यामुळे दगडफेकीत विटांचा वापर झाल्याचं समोर आलंय। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीची पाहणी केली। नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करत शांतता राखण्याचं आवाहन केलं। नागपूर दंगलीनंतर राज्यभरातील पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत। संभाजीनगरमधील संवेदनशील भागात पोलिसांनी रूट मार्च काढला। सोमवारी झालेल्या राड्यानंतर नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। नागरिकांमधील दहशतीचं वातावरण कमी करण्यासाठी पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। चिटणीस पार्क भागात पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाकडून रूट मार्च काढण्यात आला। काल याच भागात राडा झाला होता। नागपुरातील हिंसाचारावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाची कबर काढण्यासाठी खुलताबादला यावं, मी स्वतः त्यांच्यासोबत जाईन असं जरांगे म्हणाले। मी जे बोललो त्यावर ठाम आहे, मी माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे। मी देवेंद्र फडणवीसांची व्यक्ती म्हणून औरंगजेबाशी तुलना केली नाही, कारभार म्हणून तुलना केली असं स्पष्टीकरण सपकाळ यांनी दिलं। नागपुरातील दंगलीनंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला। हा जर पूर्वनियोजित कट होता तर गृह खात्याच्या ते कानावर का आलं नाही? गृह खातं झोपा काढत होतं का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी। ज्या शहरात मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहतात अशा शहरात हा प्रकार घडतो आणि पोलिसांना याबाबतची कल्पना नसते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। पोलिसांनी जर ती जळणारी चादर बाहेर काढली असती तर ही गोष्ट पुढे इतकी वाढली नसती असंही आव्हाड म्हटलंय। महंत रामगिरी महाराजांनी औरंगजेबाची कबर काढण्यासाठी समर्थन दिलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली अशा क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी सुरू आहे, त्याला आमचं समर्थन आहे असं महंत रामगिरी महाराज म्हटलेत। तर नागपूरमध्ये झालेला राडा पूर्वनियोजित असून तिथे दगड जमा करून दगडफेक करण्यात आली असं देखील रामगिरी महाराज म्हटले। कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। न्यायदेवतेनं निकाल दिलाय, आता पोलिसांनी बिळातून बाहेर काढून कोरटकरला अटक करावी। कोरटकर एकटा आहे की त्याच्यासोबत अजून कोण आहे? महाराष्ट्र अशांत करण्याचं षडयंत्र सुरू आहे का याचा तपास करणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया इंद्रजित सावंत यांनी दिली आहे।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीला मनसेचे नेते, सरचिटणीस आणि मुंबईतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगजेबाच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं। छावा कादंबरी शिवाजी सावंत यांनी 60 वर्षांपूर्वी लिहिली आणि आता सिनेमा आला आणि या सर्वांना आता औरंगजेब आठवला का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला। जळगावच्या एरंडोल तालुक्यात शिवसेनेला खिंडार पडलंय। शिवसेनेचे 3 माजी नगराध्यक्ष, पंचायत समितीच्या 2 माजी सभापतींसह इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। ओडिसातील खासदार प्रदीप पुरोहित यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं विधान अवमानकारक आणि महाराष्ट्राच्या भावना दुखावणारं आहे। त्यांनी 24 तासात माफी मागावी, नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिलाय। राज्य सरकार सामान्यांना टोल मार्फत लुटतंय। सरकारनं एका पैशाचा हिशोब द्यावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे। तर टोल मर्यादा संपल्यानंतरही एक्सटेन्शन देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही पटोले यांनी केलाय। इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार अशी भावना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अजय महाराज भोसले यांनी व्यक्त केली आहे। बाबरीप्रमाणे शिवसैनिकांनी कबर हटवली तर शिंदे साहेबही बाळासाहेबांसारखा अभिमान व्यक्त करतील असंही मत त्यांनी व्यक्त केलं। वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या शिरपूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला। शिरपूरच्या सरपंचपदी सिंधुताई कांबळे यांची बिनविरोधी निवड झाली। कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीमध्ये अवैध ठरलेल्या 10 अर्जांपैकी पुणे प्रादेशिक सहसंचालकांनी 9 अर्ज वैध असल्याचा निकाल दिला। वैध ठरलेले सगळे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक असून अवैध ठरलेला अर्ज हा विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे यांचा आहे। बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर होते। पोलीस अधीक्षकांसह बैठक घेत त्यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना लक्ष्य केलं। 15 पैकी 8000 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीरित्या दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला। इंडियाज गॉट लेटेंटमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियानं केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र सायबर विभागानं गुन्हा दाखल प्रकरणी यूट्यूबर समय रैनाला पुन्हा समन्स बजावलंय। त्याला आज चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितलंय। राज्यातील बस स्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करण्यासाठी बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात आलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे। MBA आणि MMS CET आणि मुंबई विद्यापीठाची परीक्षा एकाच कालावधीमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे परीक्षांच्या तारखेमध्ये बदल करावा अशी मागणी मस्ट संघटनेनं मुंबई विद्यापीठाकडे केलेली आहे। पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। JCB आणि पिंजऱ्याच्या माध्यमातून 4 ते 5 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याचे प्राण वाचले। रमजान ईदसाठी जळगावातील बाजारपेठा सजल्यात। मुस्लिम समाज बांधवांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे। तृप्ती देसाई यांनी लातूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेत अनागोंदी कारभाराच्या काही तक्रारी दाखल केल्यात। या प्रकरणी काय कारवाई केली असा जाबही त्यांनी विचारला। मुंबईकरांना वर्दळीच्या ठिकाणी विना अडथळा आणि मोकळेपणानं चालता यावं यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय। आता पालिकेनं या कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। याअंतर्गत वर्दळीच्या ठिकाणी असलेले अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामं हटवण्यात येत आहेत। पुण्यात 9 जानेवारीपासून GBSचा उद्रेक होऊन रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली होती। सिंहगड रस्ता परिसरात हा उद्रेक झाला होता। या भागात 18 फेब्रुवारीपासून एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाहीये आणि यामुळे पुण्यातील GBSचा उद्रेक संपुष्टात आल्याचं पत्र महापालिकेचा आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाला त्यांनी पाठवलेलं आहे। कोल्हापूरच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरांनी आतापर्यंतचा नवा उच्चांक गाठलाय। 24 कॅरेट सोन्याच्या दरासाठी 91,300 रुपये तर चांदीचा प्रति किलो भाव 1,03,800 रुपयांवर गेलाय। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर बौद्ध अनुयायांनी धरणे आंदोलन केलं। बौद्ध गयातील महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावं, त्याचबरोबर महाविहार कायदा रद्द करावा ही मागणी यावेळी करण्यात आली। माथेरानमध्ये घोडेवाल्यांकडून पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक केली जाते। याला आळा घालण्यासाठी माथेरानकरांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला, मात्र याला यश आलं नाही आणि त्यामुळे माथेरान बचाव संघर्ष समितीकडून माथेरान बंदची हाक देण्यात आली आहे।
जायकवाडी धरणाचं पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडावं या मागणीसाठी सिंदफणा पट्ट्यातल्या 140 गावातील लोकांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. दरम्यान प्रशासन दखल घेत नसल्यानं उपोषणकर्त्यांनी पाण्याचाही त्याग केल्यामुळे देविदास चव्हाण यांची प्रकृती खालावली. त्यांना सलाईन लावून उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाहीये. त्याचबरोबर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी देखील झाली नाहीये आणि त्यामुळे या मागण्या पूर्ण करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आलाय. थकीत पगार मिळावा यासाठी रेल्वे स्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांनी सिडको कार्यालयावर भीक मागो आंदोलन केलं. पुढील 7 दिवसात वेतन न दिल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सफाई कर्मचाऱ्यांनी दिलाय. युवक काँग्रेसच्या वतीनं बेरोजगारी, गुन्हेगारी आणि जनतेच्या विविध प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अध्यक्ष कुणाल राऊतांच्या नेतृत्वात पुणे ते मुंबई पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. या यात्रेतील कर्मचाऱ्यांचं बेलापूरमध्ये स्वागत करण्यात आलं. नालासोपाऱ्यात वीज चोरांना अधीक्षकांचं अभय असल्याचा आरोप करण्यात आलाय. वीज चोरीबाबत तक्रार केली असता चोरांना पकडण्यासाठी कर्मचारी पाठवू शकत नाही असं उत्तर अधीक्षकांनी दिल्यामुळे अधीक्षकांचा वीज चोरांना छुपा पाठिंबा असल्याचा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. अवैधरित्या सावकारी करणाऱ्या व्यक्तीविरोधात रबाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाऊ सावंत असं या आरोपीचं नाव असून तो घणसोलीतील रहिवासी आहे. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यामध्ये जकातीच्या नावाखाली काही भोंदू मौलाना महाराष्ट्रात फिरून पैसे गोळा करत असल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्यातील काही मुस्लिम बांधवांनी या भोंदू मौलानांना रंगेहात पकडलंय. मुस्लिम बांधवांनी फर्जी मौलानांना जकात देऊ नये असं आवाहन करण्यात आलं. पुण्याच्या काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरची विक्री सुरू होती आणि ही अवैध विक्री करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्याच्याकडून 80हून अधिक गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. बेकायदा बांधकामाविरोधात ठाणे महानगरपालिकेचं पथक दिव्यामध्ये कारवाई करणार आहे. दरम्यान या तोडक कारवाई विरोधात नागरिकांनी तिरडी आंदोलन करत कारवाईचा निषेध केला. भांडूपच्या गौतम नगरमधील एका ग्राउंड+1 असलेल्या वेडिंग दुकानाला आग लागली. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता असून यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पॅन कार्ड प्रमाणेच आता मतदार ओळखपत्र देखील आधार कार्डशी लिंक करावं लागणार आहे. आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करण्याबाबत निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय. निवडणूक आयोग, गृहसचिव, UIDAI, कायदा मंत्रालय यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटं असलेले फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत. दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं लेखी पत्र व्यवहार करत या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्याची विनंती कुलगुरूंना केली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेची बीड शहर पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आलेली आहे. शिरूर कासार न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावल्यानंतर खेक्या 3 दिवस शिरूर पोलीस ठाण्यात होता. दरम्यान आता सुरक्षेच्या कारणास्तव खोक्याला खरं तर बीड शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आलंय. 20 मार्च रोजी खोक्याची पोलीस कोठडी संपणार आहे. बीडच्या कुटेवाडी गावात कागदोपत्री सिमेंटचे रस्ते दाखवून लाखो रुपयांचा निधी उकळल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होती. दौंड साखर कारखान्यातून मळ आणि रसायनयुक्त पाणी ओढ्याद्वारे भीमा नदीपात्रात सोडले जात असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर याच केमिकलयुक्त पाण्याचे सॅम्पल प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून घेण्यात आले. लातूर जिल्ह्यातील सिंचनासाठी धाराशिव बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांजर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेत. पुढील 2 दिवस 4ही दरवाजे 0.25 मीटरनं उघडे राहणार आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.